रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजची सेवा, आजचं लोकेशन ओवळ्याला आहे। ओवळ्यालाच पुराणिक रिझर्वा नावाचं एक नवंच कॉम्प्लेक्स आहे, जिथे आता काही लोकांना पोझिशन दिले, काही लोकांना पोझिशन बाकी आहे। बिल्डिंगला OC/CC कंप्लीटेड आहेत, पार्किंग आहे इकडे एक फ्लॅटसोबत, स्टॅक पार्किंग, कार पार्किंग असेल। 635 कार्पेटचा 2 BHKचा फ्लॅट असेल आणि इथे थोडंसं लांब आहे। आणि लोकेशन जर तुम्ही बघितलं तर आता तुम्ही कॅमेऱ्यामधनं जर लोकेशन बघितलं, तुम्हाला सुंदर असा व्ह्यू मात्र ह्या फ्लॅटमध्ये जबरदस्त आणि सुपर डुपर आहे। कारण की तुम्हाला समोर पाण्याची खाडी दिसते आणि खाली बघितलं तर हा शेती दिसते। आणि आता हा पावसाळ्याचं वातावरण आहे, तर तुम्ही भात शेती कशी लावलेली आहे, काय सुंदर असा। इथं कधीही काही येणार नाही, कारण हे ग्रीन झोनचे प्लॉट्स आहेत। त्याच्यामुळे इथे सध्या इमिडिएटली काही येईल किंवा काही येऊ शकते। आता ग्रीन झोनचा R झोन वगैरे व्हायला करायला त्याला बराचसा वेळ जाईल। आणि इथेच बाल्कनीचा असणारा 636 कार्पेटचा 2 BHKचा फ्लॅट आहे। बाल्कनी वापरात येणारी आहे। बाल्कनीमध्ये जर उभं राहिलं, हायवेचा फ्लो खूप चांगल्या पद्धतीचा येतो, कारण पश्चिम दिशेला ही क्रॉस बाल्कनी असल्या कारणानं तुम्हाला ह्या पद्धतीचा, मला असं वाटतं काही लोकांनी व्ह्यू टाकलं होतं की बाबा आम्हाला घोडबंदर रोडला चालेल, कमी बजेटमध्ये चालेल आणि अशाच पद्धतीचा आम्हाला 2 BHKचा बाल्कनीवाला ओपन व्ह्यूवाला फ्लॅट पाहिजे। तर अशा पद्धतीचा हा ओपन व्ह्यू, सुंदर व्ह्यूचा फ्लॅट आपण दाखवतोय। हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट तर तुम्ही बघू शकता, याचा सुंदर असा चांगला मोठा हॉल आहे। आणि जर कंपासद्वारे आपण विचार केला तर कंपासनं जर बघितलं तर हा फ्लॅट बाकी साऊथ वेस्ट आहे। बाहेर जाताना साऊथ वेस्ट आहे, आतमध्ये येताना नॉर्थ ईस्ट आहे। फ्लॅटच्या ज्यावेळेला बाहेर येणार आहात त्यावेळेला तुम्हाला अशी मोकळी जागा मात्र इथे प्रशस्त आणि चांगली पद्धतीची आहे। कारण समोर एक फ्लॅट आहे, ह्या साईडला एक फ्लॅट आहे, 2च फ्लॅट आणि 2 फ्लॅटच्या मध्ये एवढा मोठा स्पेस तुम्हाला वापरायला मिळतो। चांगली जागा दोघांच्या मध्ये वापरायला मिळते। अधिक तुम्ही जर बघितलं पलीकडे तर एवढी मोठी लॉबी आहे। पलीकडल्या साईडला काही फ्लॅट आहे, ह्या साईडला काही फ्लॅट आहेत। इकडनं तुम्ही बघू शकता 1, 2 आणि अशी 3 प्रॉपर 3 लिफ्ट आहे। पुराणिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं बनवलेला हा फ्लॅट आहे। पलीकडल्या साईडला 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आहे, पलीकडे गेला तिकडे पण काही फ्लॅट्स उपलब्ध असणार आहेत। हा जो एरिया आहे हा तुम्हाला प्रॉपर चांगल्या पद्धतीने वापरायला मिळतो। हा फ्लॅट आता आपण जो बघतोय, खरं तर हा रेंटवरती दिलेला फ्लॅट होता, त्याच्यामुळे तुम्हाला त्या फ्लॅटमध्ये आलात तर थोडं कामाची गरज नक्की लागणार आहे। मग आपली फ्लॅटची ही एंट्री होती, एंट्री आल्यानंतर तुम्हाला असा मोठा प्रशस्त चांगल्या पद्धतीचा हॉल मिळतो आणि हॉलच्या ह्या साईडला तुम्हाला चांगली अशी बाल्कनी मिळते, जिथे तुम्ही निसर्गरम्य वातावरणामध्ये कंटिन्यू बघू शकता आणि हवेचा फ्लो मात्र तुम्ही चांगल्या पद्धतीनं घेऊ शकता। अशा पद्धतीचा हा व्ह्यू पण सुंदर आहे आणि सगळ्यात चांगलं आहे। ओवळ्याचा जो मेट्रो स्टेशन आहे, त्या मेट्रो स्टेशनपासून मात्र हा जवळ असणारा फ्लॅट आहे। आणि इथे जर तुम्ही बघितलं तर डायनिंगसाठी तुम्हाला एवढी मोठी जागा उपलब्ध ऑलरेडी। त्या साईडला हॉल, ह्या साईडला तुमचा डायनिंगचा स्पेस आहे आणि नंतर डायनिंग स्पेसच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला असं मोठं चांगल्या पद्धतीचं एक किचन मिळतं। हे किचन जरी तुम्ही बघितलं तर इकडल्या एका साईडलाच प्लॅटफॉर्म आहे आणि इकडं जर आपण ही खिडकी ओपन केली तर परत तुम्हाला हवा आणि असा व्ह्यू, तुमच्या डोंगरांचा व्ह्यू, पाण्याचा व्ह्यू, जमीन खाली हे सगळं अशा पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा किचनमधनं पण मिळतो। किचनची जरी साईज बघितली तर ती मोठी आणि प्रशस्त आहे। तुम्ही ह्या साईडला फ्रीज म्हणा किंवा त्या साईडला स्टोअर वगैरे करण्यासाठी पण चांगली जागा आहे। आणि याच्या किचनच्या ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली जर आपण इकडे आलो तर तुम्हाला इथे एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट एक चांगलं कॉमनवाला आहे, जे तुम्ही ह्या साईडनं असं इकडनं वापरता येईल अशा पद्धतीचं तुम्हाला इकडनं मिळतं। आणि त्याच्यानंतर जर आपण बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे कॉमन एक बेडरूम आहे, जे कॉमन बेडरूम जरी बघितलं तर चांगलं आहे, मोठं आहे आणि ह्या साईडला पण क्रॉस व्हेंटिलेशन। परत तुम्हाला इकडनं ह्या बेडरूममध्ये पण चांगली हवा, चांगला व्ह्यू तुम्हाला ह्या बेडरूममधनं पण मिळेल। अधिक तुम्हाला इथं कपाट बनवण्यासाठी ऑलरेडी एक जागा पण दिलेली आहे। AC पॉईंट काढून ठेवलेले आहेत, AC बसवलेले नाहीत। तुम्ही ज्यावेळेला इथे राहिले ना त्यावेळेला तुम्ही ते पॉईंट वगैरे सगळं नीटनाटकं करून घेऊ शकता। त्याच्यानंतर जर आपण इकडं आलो तर इकडे आल्यानंतर परत इथे जर तुम्ही बघितलं तर इथे एक ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे, तो खूप मोठा आणि प्रशस्त आहे। ही ड्राय बाल्कनीची तुमची जागा आहे, ती पण खूप चांगली आहे। इथं तुम्ही इथं वॉशिंग मशीन लावू शकता, कपडे वाळवायला, सुकवायला वगैरे पण तुम्हाला इथं चांगली जागा, मोठी जागा उपलब्ध दिलेली आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत, बाहेर आल्यानंतर तुमचं शेवटचं बेडरूम असणार आहे। ज्यावेळेला शेवटच्या बेडरूमला आपण एंट्री करतो त्यावेळेला तुम्हाला इकडे परत एक बाथरूम, टॉयलेट असं सुंदर आणि चांगलं मोठं ह्या साईडला आहे। ज्या मंडळींचं बजेट कमी आहे, ठाण्यात तर राहायचं आहे आणि कधी तरी वीकेंड सेकंड होम टाईप म्हणलं जरी एखाद्याला वापरायला, कधी शनिवार रविवार येऊन राहायचं असेल, फक्त व्ह्यूसाठी राहायचे, गजबजाटापासून दूर पाहिजे, डोक्याला टेन्शन नको आहे आणि एकदम शांत डोकं राहील, अशा पद्धतीचा जर कोणाला फ्लॅट हवा असेल तर मला असं वाटतं ह्याचं एक ऑप्शन आहे। आता हे एरिया नवीन डेव्हलप होतो, त्याच्यामुळे इथे आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत थोड्याशा अजून
थोडेसे रोड थोडेसे प्रॉब्लेमॅटिक म्हणण्यापेक्षा कच्चे आहेत, पण भविष्यात ज्या लोकांना असं वाटतं व्ह्यूज असं पाहिजे आणि असंच वातावरणात ज्यांना राहायचं, शांततेत ज्या वातावरणात ज्या लोकांना राहायचे त्यांच्यासाठी हा फ्लॅट चांगला असू शकतो. बघा असा व्ह्यू, सुंदर व्ह्यू. हा व्ह्यू तुम्हाला कोणालाच कधीच मिळणार नाही, कारण अशा पद्धतीचा व्ह्यू म्हटल्यानंतर तो मिळत नाही मुंबईसारख्या किंवा ठाणेसारख्या शहरामध्ये. हा जो फ्लॅट आहे तसं बघितलं तर व्ह्यू वाईज, हवे वाईज, निसर्गरम्य वातावरणात ज्या लोकांना राहण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी असू शकतो. आणि इथे हे कपाटासाठी मोठी आणि प्रशस्त एक चांगली जागा आहे. हॉल हा बेडरूम आहे, ह्या बेडरूमचं हे कपाट झालं. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि हे जे मालक आहेत, ह्या मालकांना हा फ्लॅट विकायचा आहे. विकायच्या वेळेला त्यांनी आपल्याला सांगितले बाबा हा फ्लॅट विकायचा आहे. इथं बिल्डिंगला OC कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायला अप्रोच जरी आपण केला तरी होईल. स्विमिंग पूल, क्लब हाऊस ह्या सगळ्या गोष्टी रेडी झालेल्या नाहीत. राहिला प्रश्न मेंटेनन्स ह्या मालकाने ऑलरेडी मेंटेनन्स भरलेला आहे. आता हा मेंटेनन्स भरलेला आहे तर काही दिवस, एक वर्षभर तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मेंटेनन्स भरण्याची गरज मात्र नक्कीच लागणार नाही. ह्या मालकाने आता सध्या सांगताना 87 लाख रुपये ह्याची कोट केलेली अमाऊंट आहे. ह्याच्यात थोडंफार कमी करतील ते. तर अशा पद्धतीचा जर कोणाला 2 BHKचा फ्लॅट हवा असेल, व्ह्यू चांगला, बाल्कनी चांगली, हवा चांगली, निसर्गरम्य वातावरण, अशा पद्धतीचं जर कोणाला घर घ्यायचं असेल तर हा ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध नक्की आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लॅट तुमच्यासाठी आम्ही रोज काढण्याचा चांगला प्रयत्न करतो आहे. मला असं वाटतं तुम्हाला ते सगळ्यांना आवडत असतील. आणि आम्हाला कमेंट करा, आम्हाला ते लाईक करा, मला शेअर करा, सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आम्हाला आमच्या कामामध्ये समाधान मिळेल की बाबा हा आपण करतोय, रोज फिरतोय इकडं तिकडं, तो लोक आपल्याला बघतायत म्हणून. आणि आम्हाला जोशानं परत अजून वेगळ्या गोष्टी करत राहता येतील. तरी आम्हाला तेवढे सबस्क्रायबर्स करा त्याच्यासाठी. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.